नमस्कार. आज आपण भेटणार आहोत डॉक्टर कुमार सप्तर्षी यांना. डॉक्टर सप्तर्षी यांच्या कार्याचा परिचय आजच्या तरुण पिढीला व्हावा या उद्देशानं यांच्या व्यक्तिमत्वाचे विविध पैलू आज आम्ही आपल्यासमोर मांडणार आहोत. डॉक्टर सप्तर्षी यांचं 4थी पर्यंतचं शिक्षण ग्रामीण भागात झालं. त्यानंतर 5वी ते इंटर सायन्स पर्यंतचं शिक्षण अहमदनगरमध्ये झालं आणि त्यानंतर 1961 मध्ये पुण्याच्या SP कॉलेजमधनं त्यांनी BSc ची डिग्री घेतली. त्यानंतर 1 वर्षाचा वकिलीचा अभ्यासक्रम झाल्यानंतर पुण्याच्याच BJ मेडिकल कॉलेजमधनं MBBS ची डिग्री करून त्यांनी वैद्यकीय व्यवसायाला सुरुवात केली. डॉक्टरांनी वैद्यकीय व्यवसाय सुरू केला, पण हे करत असताना सामाजिक विषमता, आर्थिक विषमता, बेरोजगारी, जातीयवाद, मूलभूत हक्क यासारखे लोकांना भेडसावणारे अनेक प्रश्न डॉक्टरांना अस्वस्थ करत होते. 1964 मध्ये डॉक्टर कुमार सप्तर्षी यांची डॉक्टर राम मनोहर लोहिया यांच्याबरोबर भेट झाली आणि चर्चा झाली. त्यानंतर जातीमुक्त व्हायचं म्हणून डॉक्टर कुमार सप्तर्षी यांनी आपलं स्वतःचं जानवं तोडलं. सन 1967 बिहार राज्यात दुष्काळ पडला. लोकनायक श्री जयप्रकाश नारायण यांच्या नेतृत्वाखाली रजौली ग्राम, तालुका नवादा, जिल्हा गया या ठिकाणी डॉक्टरांनी मदत कार्य सुरू केलं आणि खऱ्या अर्थाने समाजकार्याला इथेच सुरुवात झाली. बिहारचे तत्कालीन मुख्यमंत्री श्री कर्पूरी ठाकूर हे डॉक्टरांचे ज्येष्ठ बंधू बनले. याच काळात महाराष्ट्रात कोयना येथे भूकंप झाला. अनेक घरं उद्ध्वस्त झाली आणि या दुष्काळग्रस्तांना मदत करण्यासाठी डॉक्टरांनी मदत कार्य सुरू केलं. हे मदत कार्य चालू असताना समाजकार्यासाठी माझे 2 हात कमी पडतील आणि अशा कार्यासाठी युवकांनी एकत्रितपणे संघटित व्हायला हवं या हेतूनं 1967 साली डॉक्टरांनी युवक क्रांती दलाची स्थापना केली. एकोणीसशे 1968 साली आदरणीय बाबा आमटे यांच्या मार्गदर्शनाखाली चंद्रपूरच्या सोमनाथच्या जंगलात डॉक्टर सप्तर्षी यांनी 1500 तरुणांची श्रमसंस्कार छावणी 15 दिवस संघटित केली. सन 1975 तत्कालीन पंतप्रधान श्रीमती इंदिरा गांधी यांनी आणीबाणी जाहीर केली आणि या आणीबाणीच्या काळात डॉक्टर कुमार सप्तर्षी यांनी स्वतःचा दवाखाना बंद करून 3 महिने भूमिगत राहून आणीबाणीच्या विरोधात कार्य केले. 2 ऑक्टोबर 1975 साली महाराष्ट्र सरकारने मिसा या कायद्याखाली डॉक्टरांना अटक केली आणि येरवडा कारागृहात त्यांना 16 महिन्यांचा कारावास झाला. पण याही काळात डॉक्टर स्वस्थ बसले नाहीत. लेखन, वाचन आणि येरवडा कारागृहातल्या कैद्यांचा अभ्यास हा चालूच होता. येरवडा कारागृहातल्या दिवसांचं वर्णन करणारं पुस्तक डॉक्टरांनी लिहिलं आणि प्रकाशित केलं आणि या पुस्तकाचं नाव होतं येरवडा विद्यापीठातील दिवस. कारागृहाला विद्यापीठाचा दर्जा देणाऱ्या या लेखकांनी आपला समाजाबाबतचा दृष्टिकोन, सकारात्मक दृष्टिकोन लोकांसमोर आपल्या लेखणीद्वारे मांडण्याचा अनेक वेळा प्रयत्न केला. तसंच डॉक्टरांनी आसाम, मणिपूर, मिझोरम, उत्तरांचल, नागालँड अशा ठिकाणी दौरे केले आणि तिथल्या संस्कृतीचा जवळून अभ्यास केला. बंगालमध्ये जाऊन तिथले नक्षलवादी चळवळींचाही अभ्यास केला. डॉक्टर सप्तर्षींनी भारत प्रवासाबरोबर परदेश प्रवासही केलाय. इंग्लंड, फ्रान्स, जर्मनी, बेल्जियम अशा देशांनाही भेटी दिल्या. तसंच डॉक्टरांनी अमेरिकेच्या दौऱ्यावर आधारित स्वप्नांच्या सापळ्यांचा देश असं पुस्तकही लिहिलंय. याचबरोबर डॉक्टरांची बरीचशी पुस्तकं प्रसिद्ध झाली. याचबरोबर प्रत्येक आठवड्यात त्यांचा एक लेख प्रसिद्ध होत असतो. शिवाय 20 वर्ष सत्याग्रही हे मासिक त्यांनी चालवलं. थोड्याच काळात डॉक्टरांची 20-25 नवीन पुस्तकही प्रकाशित होणार आहेत. त्यांच्या जीवनसाथी
डॉक्टर उर्मिला सप्तर्षी या उच्च शिक्षित असून सध्या त्या पुण्याच्या शिक्षण मंडळावर तज्ज्ञ सदस्य म्हणून काम बघतात. डॉक्टर कुमार सप्तर्षींनी अनेक आंदोलनं यशस्वीरित्या पार पाडली. पुण्यातील फीवाढ विरोधी आंदोलन करून गरीब विद्यार्थ्यांना दिलासा दिला. सोलापूर मेडिकल कॉलेजमध्ये कॅपिटेशन फी विरोधात आंदोलन केलं. याशिवाय 1971 मध्ये महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी इथल्या कुलगुरूंच्या गैरव्यवहाराविरुद्ध आंदोलन केलं. अखिल भारतीय पातळीवरती दलित विद्यार्थ्यांच्या मासिक शिष्यवृत्तीसाठी केलेलं आंदोलन असेल किंवा मराठवाडा विकास आंदोलन असेल, या प्रत्येक आंदोलनात त्यांनी राष्ट्रीय सहभाग घेऊन नेतृत्व केलं होतं. आणि ही सर्व आंदोलनं देश पातळीवर आणि राष्ट्रीय पातळीवर यशस्वी ठरली. हे सगळं करत असताना आपले विचार समाजातल्या प्रत्येक माणसापर्यंत पोहोचले पाहिजेत आणि जनजागृती झाली पाहिजे. यासाठी त्यांनी सत्याग्रही विचारधारा या मासिकाचं संपादन आणि प्रकाशन सुरू केलं. त्यांच्या लक्षात आलं की ग्रामीण विभागात शिक्षणाचा प्रसार झाला पाहिजे आणि म्हणूनच 1984 साली लोकनायक जयप्रकाश नारायण विद्यालयाची स्थापना त्यांनी राशीन तालुका कर्जत जिल्हा अहमदनगर इथे केली. बेरोजगाराची समस्या ही फक्त आजची समस्या आहे असं नाही, तर त्यावर उपाय म्हणून स्वयंरोजगाराची कल्पना त्यांनी भारतीय युवकांसमोर मांडली. यासाठी 1980 पासून ग्रामीण विकास आणि संशोधन केंद्र या संस्थेची स्थापना करून शेती व्यवस्थापन, नर्सरी, तेल गाळण, ससा पालन, गोपालन, संकरित शेळी पालन, वनशेती, मत्स्यशेती, जलसिंचन इत्यादी स्वयंरोजगाराचे विविध प्रकल्प यशस्वी करण्यासाठी युवकांना चालना दिली आणि खेडेगाव समृद्ध होण्यासाठी वाटचाल सुरू केली. डॉक्टर कुमार सप्तर्षी यांच्या सकारात्मक विचारांची जडणघडण अनेक नेत्यांच्या सानिध्यात झाली. साथी विनायकराव कुलकर्णी, ज्येष्ठ गांधीवादी अण्णासाहेब सहस्त्रबुद्धे, ज्येष्ठ समाजसेवक बाबा आमटे, आचार्य दादा धर्माधिकारी, पुरोगामी विचारवंत नानासाहेब गोरे, थोर समाजवादी नेते SM जोशी आणि लोकनायक जयप्रकाश नारायण, तसंच माजी पंतप्रधान चंद्रशेखरजी, बाळासाहेब भारदे, श्री रावसाहेब व अच्युतराव पटवर्धन अशा अनेक बुद्धिवंत विचारवंत लोकांचे सानिध्य डॉक्टर कुमार सप्तर्षींना लाभले आहे. जातीभेद, धर्मभेद या समाजातील दूषित मूल्यांचा डॉक्टरांनी वारंवार समाचार घेतलाय. 1973 साली पुरीच्या शंकराचार्यांच्या सोबत 2 दिवस त्यांनी जाहीर वादविवाद केला आणि त्याचे पडसाद देशभर उमटले. 1977 साली शेगाव तालुका श्रीगोंदा जिल्हा अहमदनगर येथील दत्त मंदिरात दलितांना प्रवेश मिळवून देण्याचं आंदोलन करून जातीभेद नष्ट करण्याचा प्रयत्नही त्यांनी केला. नामांतर आंदोलनातल्या त्यांच्या सहभागामुळे त्यांना कारावासही भोगावा लागला होता. सत्याग्रही आंदोलनं करत असताना डॉक्टर सप्तर्षींना आतापर्यंत 38 वेळा अटक करण्यात आली. अनेक वेळा जिल्हा प्रवेश बंदी करण्यात आली, तर अनेक वेळा बरेच दिवस कारावासात काढावे लागले. याशिवाय 24 तास सरकारी CIDचा फॉलोअप त्यांच्यावर असे. महाराष्ट्र विधानसभेचे माजी सभापती श्री बाळासाहेब भारदे महाराष्ट्र गांधी स्मारक निधीचे अध्यक्षपद भूषवित होते. त्यांच्या निधनानंतर डॉक्टर सप्तर्षी यांनी अध्यक्षपदाची सूत्रे सांभाळली.